जर तुम्हाला तुमच्या 40 नंतर तुमची स्किन जर अशी नको असेल तर आजपासूनच सनस्क्रीन वापरायला सुरुवात करा। आता सनस्क्रीन का वापरायची, त्याचे फायदे काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या। चला तर मग बोलूया आपण ह्या विषयावर, सनस्क्रीनचे इम्पॉर्टन्स। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण एका विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ सनस्क्रीन। सनस्क्रीनचा यूज काय आहे, सनस्क्रीन वापरायचं का, सनस्क्रीन न लावल्यानंतर त्याचे ड्रॉबॅक्स, सनस्क्रीन न लावल्यानंतर त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सनस्क्रीनचे ड्रॉबॅक्स काय आहेत। म्हणजे सनस्क्रीन जर वापरली नाही तर तुम्हाला त्याचे तोटे काय आहेत। म्हणजे सनस्क्रीन जर तुम्ही चेहऱ्यावर प्रीमॅच्युअर एजिंग व्हायला सुरुवात होतं, म्हणजेच काय तर तुमचं वय होण्याच्या अगोदर तुम्ही म्हातारे दिसायला सुरुवात होणार। ठीक आहे, जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही पहिल्यांदा आजपासून सनस्क्रीन वापरा। जे सनरेज आहेत, सनरेज जे आहे ते UVA आणि UVB असे दोन कॅटेगरीज आहेत। म्हणजेच काय करतं, हे पूर्ण आतमध्ये जाऊन तुमच्या स्किनला डॅमेज करतं। तर या दोन्ही जे UVA आणि UVB ह्या दोन्हीपासून प्रोटेक्शन तुम्हाला हवं आहे, त्यासाठी असे सनस्क्रीन वापरायचे ज्याच्यामध्ये UVA आणि UVB पासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल। ठीक आहे, हे झालं तुम्हाला सनस्क्रीन का वापरायचं। आता सनस्क्रीन न वापरल्यामुळे अनेक प्रकारचे डॅमेजेस होत असतात। फॉर एक्झाम्पल स्किन कॅन्सर होऊ शकते, प्रीमॅच्युअर एजिंग होऊ शकते, त्याचबरोबर तुमच्या स्किन जी आहे डलनेस होऊ शकते, हायपर पिगमेंटेशन होऊ शकते। अशा बऱ्याच प्रकारच्या ज्या स्किनचे इश्यूज आहेत ते सनस्क्रीन न वापरल्यामुळे होत असतात। ठीक आहे, हे आता नेक्स्ट पॉईंट आहे व्हेन टू यूज सनस्क्रीन। म्हणजे तुम्ही सनस्क्रीन कधी वापरायची, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता त्याच्या अगोदर 30 मिनिटं अगोदर, म्हणजे अर्धा तास अगोदर तुम्हाला सनस्क्रीन ही वापरायची आहे। त्याचबरोबर जर तुम्ही जास्त उन्हाच्या संपर्कात येत असाल, जास्त जर उन्हामध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला सनस्क्रीन रिॲप्लिकेशन करणं, जर 2 तासानंतर सनस्क्रीन रिॲप्लिकेशन करणं इम्पॉर्टंट आहे। का इम्पॉर्टंट आहे, कारण जी सनस्क्रीन आहे ती फक्त 2 तासासाठीच इफेक्टिव्ह असते, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं रिॲप्लिकेशन करावं लागतं। जर तुम्ही टोपी घालत असाल किंवा स्कार्फ जे आहे ते तुम्ही घालून बाहेर पडत असाल तर तुम्हाला ती अजून 1 तासानंतर रिअप्लाय केलं तरी सनस्क्रीन कशी निवडायची, तर ही त्याच्या SPF व्हॅल्यूवर डिपेंड आहे। SPF व्हॅल्यू म्हणजे काय, सनस्क्रीनची SPF व्हॅल्यू ही रेंजेस फ्रॉम 30 to 50 पर्यंत आहे। जर तुम्ही SPF 30चं सनस्क्रीन जर तुम्ही परचेस केलं तर त्याची इफेक्टिव्हनेस पण तेवढी कमी आहे। त्यामुळे सनस्क्रीन जे मॅक्झिमम SPF असलेलं, त्यामुळे मॅक्झिमम SPF असलेलं सनस्क्रीन तुम्ही कधी पण परचेस केलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल SPF 50 SPF असलेलं सनस्क्रीन सगळ्यात चांगलं, आणि ते तुम्हाला UVA आणि UVB दोन्हीपासून तुम्हाला संरक्षण करतात। ठीक आहे, तर मी कोणत्या प्रकारची सनस्क्रीन वापरते, तर माझ्याकडे हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा SPF 50 आहे। ठीक आहे, SPF 50चं हे सनस्क्रीन आहे, ते एकदम लाईट वेट सनस्क्रीन आहे। तुम्ही काही सनस्क्रीन असतात ते स्टिकी फॉर्म्युलेशन असतं त्याचं, ते तुम्हाला लावल्यानंतर पूर्ण असं गरम किंवा स्टिकी वाटतं तुमच्या चेहऱ्याला, तर तसं हे फॉर्म्युलेशन नाही आहे, एकदम मॉइश्चरायझिंग फॉर्म्युलेशन आहे। कधी तर मी मॉइश्चरायझर स्किप करून फक्त हे सुद्धा लावते, कारण हे तेवढंच मॉइश्चरायझेशन माझ्या स्किनला देतं। ठीक आहे, तर त्याच्यानंतर अजून एक सनस्क्रीन माझ्याकडे आहे, ते म्हणजे हे ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन आहे। हे सुद्धा तेवढंच वॉटरी आणि तेवढंच मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा UVA आणि UVB दोन्ही प्रोटेक्शन आहे ह्याच्यामध्ये। आणि या डॉट अँड कीमध्ये सुद्धा इथे तुम्हाला दिसेल, इथे सुद्धा तुम्हाला UVA आणि UVB दोन्हीपासून प्रोटेक्शन मिळतं। ठीक आहे, तर मी हे 2 प्रकारचे सनस्क्रीन यूज करते। तुम्ही कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन वापरता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि त्याचा SPF तुम्ही कोणते वापरता ते सुद्धा सांगा। ठीक आहे, तर हे झालं आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।